नमस्कार मंडळी, नमस्कार. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल. आज आपण जाणार आहोत मूवी बघायला. आज आहे संडे मूवी डे आणि नवीन मूवी कुठचा आला आहे मराठी तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. तर जरा बाहेर चली खूप आवाज येतो. संडे स्पेशल मूवी कुठचा आला आहे नवीन त्याला आपल्याला माहिती आहे. देऊळ बंद 2. माईक विसरलेली आहे मी ॲज युजल, तर ह्याच्या आवाजामध्ये येईल बऱ्यापैकी आवाज. तर देऊळ बंद 2 बघायला आज आपण चाललो आहोत. बघूया कसा आहे मूवीचा रिव्ह्यू तुम्हाला मी देईन ऑब्वियसली. पण आज संडे स्पेशल आहे तर सी आज चालू करूया संडे इन आवर लाईफ विथ मूवी डे. कसं जातं बघा. पण आज मी तुला आज सकाळी म्हणजे किती बाहेर पडलं आपण 1-1:30 वाजता थोडंफार खाऊन बाहेर पडलं आहे. तर आज संडे मला असं उद्या घालायचं की डायरेक्ट जे आता उजाडल्यावरती बाहेर पडलं ते डायरेक्ट म्हणजे उजाडल्यावर नाही फिरायचं पण ॲटलीस्ट काळोख पडलं की मला अख्खा दिवस आज फिरायचं आहे, उंडडायचं आहे. असा माझा दिवस मला आजचा हवा आहे. तर ती काय होतं आहे काही प्लॅन नाही आहे आणि प्लॅन नसतो तेव्हा दिवस विचारातच जातो काय करायचं. लेट सी आज ओंकार काय डोकं लावतं आहे. म्हणजे आज मी तर मूवी डेट प्लॅन केली आहे. कधीतरी गोष्टी प्लॅन करून कारण माझी याच्याबद्दल लय मोठी तक्रार असते नेहमी. बट बघूया. आज मोबाईल बघायचा आहे ना तुला. मोबाईल बघायचा आहे ना. असं करू नको. मोबाईल बघायला जाऊया सॅमसंग. नक्की कुठचा घ्यायचा तर सॅमसंगमध्ये आलो आहे आपण. काय होतं नक्की कुठचा मोबाईल घेणार आहे तू. तर टॅबच घे ना त्याच्यापेक्षा. हा मोबाईल घेण्यापेक्षा हा टॅबच घे ना. काय बोलतोय मी. टॅबच घे ना. टॅब घेऊन काय मग काय विचार चाललाय. विवो X300 मजबूत आहे झूम काय करायचं तुला. वाईड अँगल बघ ना तू. झूम करून काय करणार आहे मला ते नाही समजत. झूम करून आयुष्यात काय करणार आहे. अरे हो रे वाईड अँगल पण मेन तो बोलला काय माहिती आहे बघ. ऐकलंस ना. माझ्याकडे पण सेम आहे. बघ. तुझं कोणतं आहे. 200 आहे ना विवो. X200 आहे माझ्याकडे. प्राईस जरा आउट. ही प्राईज आहे जास्त नाही 1.5 लाख. 1,60,000. आणि लेन्स घेतलं तर अजून 40,000 रुपये जातात. 2 लाख रुपये घेऊ शकतो. हो घेऊच शकतो. एकाचा EMI आत्ताच संपला आहे लगेच दुसऱ्याचा पण EMI करायचा. बरोबर ना. तुझं किती EMI होतं. 4,000 रुपये. EMI सोड पण एकाचा आत्ताच संपला आहे. ह्याचा जरा उपयोग करूया पुरेपूर. अजून सबस्क्रायबर 500 पण नाही झाले आणि 1.5 लाखाचा खर्च काढतो. सबस्क्रायबर वाढवा मित्रांनो. कशी आहे पेस्ट्री. काय घेतलंय तू. बटरस्कॉच. मी घेतलंय हेझलनट. चांगलं आहे पण सॉफ्ट आहे कारण ते मी घेतलंय. काय बोलते परत बोल. मला 1 आणि 2 तू मला सांगतेस की घेणार आहे आणि 5 थैल्या भरलेल्या असतात. म्हणून मला तुझ्यावरती भरोसा नाही आहे या बाबतीत. मी याला काय बोलले त्यात आपल्याकडे वेळ आहे. आता आपल्याला टाईमपासच करायचा आहे. त्याच्या टाईमपास याच्यामध्ये आपण बँड्राला शॉपिंगला जाऊया ना. अजून मस्त जरा टाईम जाईल. 1-2 टॉप घेते. तर त्या 1-2 टॉपवरती एवढी ओव्हर ॲक्टिंग ह्याने मला करून दाखवली. बोल काय बोलणार तुझं. काय म्हणणार तुझं बोल. मला तुझ्यावरती भरोसाच नाही आहे या बाबतीमध्ये. त्यामध्ये तुम्हाला चालवणार ते वेगळं. मग आपण हर्ष बेकरीला पण गेलो असतो ना. हर्ष बेकरीचा ना. हर्ष बेकरीला पण गेलो असतो ना. हर्षीजला पुढच्या संडेला जाऊया. संडे टू संडे प्लॅन करून चालतो. तिथे ना आपण दुसरं पण करत असं जवळ आहे. हां मार. आता बघू तुझी हिंमत. मार.
दे ना, मार ना. फालतूगिरी करू नको हे धर. येस, उपट सोडणे मित्रमंडळ. उपट चढले का? एक मिनिट, आपला फ्रीज जो गंजला आहे त्याची आपण ॲमेझॉनवरती हे बघितलेली, तर मी ते चेक केलं. सेल्फ एडजस्टिव्ह फिल्म हेच आहे जे त्या लोकांनी स्टिकर लावला. हे आपल्या लादीला मॅच, फ्रीज लादीला मॅच. हे पण चांगलं वाटतंय. फ्रीज लादीला मॅच आहे. अजून बघूया ना काहीतरी दुसरा. हे घेऊ पडदे. नाही ते चांगलं वाटतं त्यांनी हातात ठेवलंय मी ते. दुसरं बघते रे काय वाटते. येस, DIY मध्ये आम्ही आलेलो आहोत. हे सांगायची तर दिसतं DIY मध्ये आपण आलो, पण मला हे वाटलं ना की DIY मध्ये आणि असा करू नको रे तो. DIY मध्ये मला हे मिळेल. चला बघ ना अजून. ते उचललंय ते तन्वी परफेक्ट आहे माझ्या हिशोबाने. भेटलाय तर घेऊन निघायचं, तर टाइमपास ना. कशाला नाही लावणार होतो. घे पाड आणि उचल. ते हे बघ ना इकडे हे पण आहे बघ. टाइमपास मित्रमंडळ. टाईल्स आपण जे आपल्या बाहेर जी शाळेची भिंत आहे खाली सगळं खडखडीत झालं, तिथे मी तुला बोलायला की स्टिक करायचं घेऊया. पण ते केवढे शीट्स लागतील. पण हे इथून घेऊन DIY मध्ये हे मोठेवाले असे घ्यायला पाहिजे. बघ हे किचनचं पण आहे बघ, जे लोक रेंटल राहतात ना त्यांच्यासाठी. कुठल्या मोठ्यावाले हे हे पण चांगलं आहे. बाहेरच्या वॉलला जे आहे ना ह्याच्यामध्ये असं ब्राऊन कलरमध्ये म्हणजे असं विटांचा असतं ना त्याच्यामध्ये पण येतं. हां हे बाय ब्रिक्स स्टोन्स आहे. हे पण छान वाटतं ना. पण ते हे नाही. अरे पण हे एकदम मजबूत असतं ते प्रॉपर खडबडीतवाले. ह्याच्यामध्ये पण येते. कुठेतरी साकीनगरचा गोरेगावला ना त्याचा होलसेलर आहे. दिवाळीच्या टायमाला ना आपण त्याच्याकडून बघितलं पाहिजे. यावर्षी आपण मेकओव्हर करूया खालच्या घरात. चालेल. हे घ्यायचं बघ. एक भेटलेला आहे, पण जी गोष्ट एकदा चांगली भेटली आहे तीच घेऊन निघायचं, तर ऐकत नाही. मला एक हा पण आवडला. तो आपल्या ह्याला मॅच नाही होणार आहे. मॅच करायचंच नाही. लादीला नुसतं फ्रीज मॅच करायचं. मग तू सफेद कशाला घेते. मग तेच बघते दुसरं. बघ हे आपण ते शोधत होतो गाडीमध्ये, आणि ती गाडीमध्ये आम्हाला शूट करायला भेटत नाही, तर ते फोन लावायचा. पण ते असं कसंही ॲडजस्ट होतं ना. ते पूर्ण 360 डिग्रीवाला हेच आहे ना. हो. मॅग्नेट फॉस्फेट सिस्टम. ते मी इन्स्टावरती रील बघितलेले की ते असं कुठे, पण ते तर वेगळं होतं काय. ते असं पूर्ण असं बॉक्स बनवून जातं. हे आपल्याला डॅशबोर्डला चिपकावून ठेवावं लागेल. ते जे होतं ना ते असं होतं ना की ते कुठे पण काढू शकते वगैरे पण. हा मग हे काढू शकते ना तू. नाही, आणि त्याचं गोल करून फिक्स करून मग ते हे होतं. त्याला बघायला लागेल. हे पूर्ण चिपकून राहणार नाही. हे तू काढू शकते ना. हे फिरवायचं ऑप्शन दिलंय. व्हॅक्यूम आहे ना तो. घेतल्यावरती कळणार नाही. घेतल्यावरती कळणार नाही की घेतल्याशिवाय कळणार नाही. दुसरं बघ काय दिवाळीमध्ये येऊन फायदा झाला ना. हे बघ जरा दाखव मला. मला 2 गोष्टी भेटल्या. हे फ्रीजचं पण कधीचं ऑर्डर करू चाललेलं माझं. ते आपल्याला इथे 290ला भेटलं. आणि हे पण, आणि हे मला माहिती नाही की हे पूर्ण चिपकून राहणार असं मला वाटतं. ते जे ऑनलाईन बघितलेलं ना ओंकार, ते ना कुठे पण आहे. जसं आपण किचनमध्ये वगैरे पण शूट करतो तर ते कुठेही भिंतीत चिपकेल असं होतं. फोन डॅशबोर्ड मॅग्नेट आहे. हा डॅशबोर्डलाच चिपकणार असा विषय आहे याचा. बघू जरा दुसरं अजून झाडी मारूया काय दिसतंय. काही जण जेवायला बॅकग्राऊंड म्युझिक इग्नोर करा. जेवायला आलो जेवायला.
आम्ही आलो आहोत घरी. हे तर बोलणं पण जरा आपल्याला बंद करावं लागणार आहे. येस, हा कपडे बिपडे घेऊन बसा. आलं तर दाखवलं मला खाली हाफ पॅन्ट घालून रेडी आहोत आम्ही. आल्या कपडे चेंज. पण मी थांबले कारण की आपला व्हिडिओ एंड झाला नव्हता. रेडी नाही, अंतरून टाकायचं आहे. झालं, बोलूया आता. हां, तर आलो आहोत घरी. जेवून मस्त जेवताना आम्ही मला काही जेवण वगैरे दाखवलं कारण की खूप आवाज होता, म्युझिक वाजत होता, कॉपीराईट परत आला असता. आणि भूक पण तेवढीच लागलेली. ते सांगणार खरंच बोलायचं, एकला गेलो मूवी वगैरे संपेपर्यंत वेळ लागला. तर येस, मूवीबद्दल आम्हाला तुम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. खूप सुंदर, म्हणजे देवाचा मूवी होता पण त्याच्यामध्ये देव असं इलॉजिकल काहीच नव्हतं. जसा देऊळ बंद 1 जो पहिला आहे, हा 2 आहे. जो पहिला पार्टमध्ये जितकं स्वामींनी काय गोष्टी सायंटिफिकली पण आपल्याला सांगितलंय, जसं झोपायच्या पोझिशन्स किंवा ज्या काही, तर आत्ता सुद्धा खूप आत्ताच्या काळचं बोलणं आणि असं अगदी देवदेव न करता खूप, आणि प्लॉट ट्विस्ट पण एक नंबर आहे मूवीचा. मला एवढंच बोलायचं की जर खरंच तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर हा मूवी बघणं गरजेचंच आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. जरा जोरात बोल, आणि खणखणीत बोल. मूवीची म्हणजे जेवढी तिकीट प्राइस आहे तेवढ्या हिशोबाने मूवी तर तेवढा वर्थच आहे. 3-3.5 तासाचा मूवी आहे. 3 तासाचा मूवी आहे पण मूवी वर्थ आहे. एंडिंग एक नंबर आहे, कथा एक नंबर आहे. मेन तर त्याच्यासाठी प्लॉट ट्विस्ट, म्हणजे समजत नाही की कसं काय होणार आहे पुढे. सो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. गाणी इतकी नाही आवडली मला, बट बाकी सगळ्या गोष्टी टॉप नॉच आहे. डिरेक्शन टॉप नॉच आहे. म्हणजे मस्ट देव त्याच्या जागेवरती कसा बरोबर आहे आणि माणूस त्याच्या जागेवरती कसा बरोबर आहे ह्या त्या पिक्चर बरोबर आणि चुकीचा पण आहे कसा, ते पण टाकले की आपण सगळे ब्लेम देवावरती टाकतो. ते नाही टाकले पाहिजे. तर आम्ही जास्त तुम्हाला मूवी बद्दल सांगितलं तर सगळं स्पॉइलर जाईल, त्यामुळे जास्त काही सांगितलं तुम्ही नक्की जाऊन बघा हा मूवी. असा आपला आमचा असा अख्खा दिवस गेला तर तुम्ही बघितलाच आहे, शॉपिंग आणि या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण की आता उन्हाळ्याचे दिवस तर कुठे उन्हात फिरणं पण नको वाटतं. मग जरा तो मॉल जरा एसी बरं वाटतं अख्खा दिवस. आणखी मूवीमध्येच 3 तास आमचे गेले. आणखी मला एक गोष्ट बोलायची, जर तुम्ही मूवी बघताय तर मूवी बघायला की त्या मूवीचे काही शॉर्ट्स आहेत जे रील्सवरती दिसतात. लोकांनी लिटरली जो क्लायमॅक्स सीन्स पण काय टाकले तर ते प्लीज नका टाकू. जसं राजे शिवाजीच्या वेळेस पण रितेश देशमुख त्यांनी सांगितलेलं की तुम्ही फोटोज टाका ना हवं तर. असे काय सीन्स अख्खा सीनच्या सीन टाकतात, मग काय मजाच नाही राहत मूवी बघण्यामध्ये. आणि अजून एक, मूवी शेवटपर्यंत बघा. मूवीचे नावाचे क्रेडिट्स गेल्याच्या नंतर सुद्धा बघा, तुम्हाला एक प्लॉट ट्विस्ट त्याच्यामध्ये दिसणार आहे. सो म्हणजे जसे नावं येतात क्रेडिट्स तसं उठून लगेच जाऊ नका, बसून राहा. ते पण काय आहे ते पण मूवी संपल्यानंतर तुम्हाला समजेल. येस. आणि आजचा दिवस असाच होता आमचा. मस्त DIY मधून काय काय शॉपिंग केलं ते पण तुम्हाला मला दाखवायचं आहे. हे काहीतरी घेतलंय आपण, फोडू काय? हो फोड ना. माझे मी धावत हो माहिती आहे तुम्हाला. नाही, हे मला बघायचं आहे काय म्हणजे हे मी बघितलं होतं ऑनलाईन सुद्धा. ही एक शीट आहे पण इथं आता हे आहे तर मी उघडत नाही. हे बघली ना, याला रब्बर आहे. हे बघा, याला रब्बर. आणि हे आम्ही आमच्या ना फ्रीजसाठी घेतलंय. कारण आम्ही जेव्हा फ्रीज घेतला ना तर आमचा फ्रीज आहे सेकंड हँड. मला काय लाज वाटत नाही सांगायला. घेतलाय मेन त्याचं जे काम करतोय तो एक नंबर करतोय. 7,000ला मी फ्रीज घेतलाय. 2022 मध्ये मी फ्रीज घेतलाय, जो अजूनपर्यंत 7-7.5 हजाराचा चांगला चालतोय. त्याचं जे मेन काम आहे, आतले सगळे पण जे काय त्याचे जे भांडी ती पण फुटलेली नाही, तर एकदम चांगल्या कंडिशनचा फ्रीज आहे. फक्त तो बाहेरून थोडासा गंजलाय. तर त्याच्यासाठी हे आम्ही शीट घेतलाय. ह्याला असं हे आहे आणि ते आपण फ्रीजला लावू शकतो. तर तुम्ही मला नक्की सांगा की आमच्या फ्रीजचा मेकओव्हर व्हिडिओ डिटेल तुम्हाला बघायला आवडेल का? तर आम्ही तुम्हाला तो दाखवू. कमेंटमध्ये सांगा की आम्ही कसा दिसतो बिफोर आफ्टर. अख्खा फ्रीजचा लुक तुम्हाला दिसेल ह्याने. याचा हे DIY मध्ये भेटला आम्हाला. कितीला भेटला? 290 ना. 290ला. पण ही किती मीटर आहे? साईज 47 सेंटीमीटर, 5 मीटर, म्हणजे 5 मीटरची ही अख्खी पूर्ण शीट आहे. मला असं वाटतं मोर दॅन इनफ आहे, म्हणजे पुरेल असं मला वाटते ही शीट. हा लावून उरेल. हा, मी ऍक्च्युली हा रील बघितलेला आहे एका कोणाचा तरी. तर आम्ही हे घेतो. आणखी आमचा फ्रीज पण व्हाईट कलरचा आहे. प्लेन व्हाईट तिथे काय नव्हतं, त्यातल्या त्यात हे आम्हाला आवडलं तर आम्ही हे थोडंफार टाईल्सला पण मॅच होते. हा येस, वरच्या घराच्या. आणि हे असं तुम्ही फर्निचरला वगैरे पण लावू शकता. सो उरलेलं बघू कसं काय करता येईल त्याचं उरलेल्या शीटचं. हे घेतलंय. आणि मेन गोष्ट ही तुम्हाला मी दाखवलीच होती पण ही फोड नव्हतं. आपण जरा फोडूया ना याला. फोड ना. हे इकडून याला इकडून. हे मला बघायचं ते नको फोडू. ते एक घेतलंय. आणि दुसरं कॅमेरा हल्ला सॉरी, हे माऊस पॅड आहे. घ्यायला कधीच हवं होतं DIY मधनं, ते घेतलं 100 रुपयाचं. गोष्टी आणल्या 2 नाही कसं
केवढं जाड आहे बघ, मस्त 100 रुपयाला भेटला यार. आणि हेच नॉर्मल आम्ही कुठेतरी एकदा स्टेशनरीमध्ये बघितलेलं, जास्त सांगितलेलं ना त्याने पैसे, ते DIY मध्ये भेटलं. सो DIY मध्ये कधीतरी चांगल्या गोष्टी मिळतात. ही ओंकार हे व्हॅक्यूम आहे हे. हा हे बघ, हे फिट करायचं, लॉक करायचं. हे गाईज ते मी व्हायरल बघितलेलं. आई हे बघ, हे मूव्ह पण होतं. हा पण लॉक अनलॉक होतो वाटतं. लागलं. कसं लागलं ते दाखव ना. हे टाकलं ह्याच्यामध्ये, हे काढून हे व्हायरल प्रोडक्ट जो बघितलेला इंस्टावरती, तू आणि कापतोय सर. लॉक फिरवला की राईटला निघालं. म्हणजे हा कुठेही वापरू शकतो ना आपण. टाइल्स वरती चिपकवलं, म्हणजे आपण जे कुकिंग व्हिडिओ करतो तेव्हा पण आपण समोरला असतो. कुकिंग व्हिडिओ ना गाईज लय वांदे होतात यार आमचे. हा घे बरं. कुकिंग व्हिडिओ ना लय वांदे होतात आमचे. व्हॅक्यूम आहे हा, टाईट केला तर व्हॅक्यूम आतमध्ये खेचला जातो, त्याच्यामुळे तो हा लोकांनी बघितलाय तो रील मध्ये, ऑलमोस्ट लोकांनी तुम्ही बघितला असेल. पण जे तुम्ही कुकिंग व्हिडिओ बघता ना, ते जर मी तुम्हाला वरती जाऊन, हा एक मॅग्नेट स्ट्रीप आहे, हा फक्त कव्हरच्या आतमध्ये लावायचा आहे. तो कव्हरच्या आतमध्ये लावला की ह्याला चिपकून जाणार. झालं मी बोलू. पण हे एकदम पूर्ण आत पण जातं ना, हे असं पण फिरतं ना हे. 360 डिग्री आहे. कारण की ऑनलाईन जो आहे ना तो खूप महाग पण आहे, 1000 आणि तो जो आहे ना ऑनलाईन तो पूर्ण असा बंद होतो. हे जे ना हे पूर्ण असं आत जातं त्याचं, आणि एकच असा गोल तेवढाच राहतो. म्हणजे मला म्हणून ते खूप महाग आहे, कारण की ते कॉम्पॅक्ट होऊन जातं ना लगेच, रिमूव्ह करायची गरज नाही. हा जो वरचा ना तो असा प्रेस करून आत जातो आणि असा डब्बी सारखा होतो. तसा हा नाही आहे. बट हा कितीला भेटला आपल्याला? 200 काहीतरी 260. त्याची प्राइस 650 आहे. पण तो DIY मध्ये लिटरली मला 260 250 पण नाही, 200च ना, 230 वगैरेला भेटलाय. सो त्या मनाने चांगला आहे. तुम्ही जर ब्लॉगिंग करताय तर कारसाठी मेन आम्ही हा घेतलाय. खरं तर घरात ब्लॉगिंगसाठी घेतला नाही, तो यूज करू शकतो घरातल्या ब्लॉगिंगसाठी, पण मेन हा कारसाठी घेतलाय. कारण की कारमध्ये ना असं बसून बोलायचं झालं ना तर खूप हात दुखतो. त्यामुळे कारमध्ये हा डायरेक्ट फ्रंट सीटला लावला की बरोबर ब्लॉगिंग होणार, काय टेन्शन आहे. आणि जरी चेंज म्हणजे ओंकारकडे दाखवायचं तरी मी असा करू शकते, माझ्याकडे दाखवायचं तर मी असा करू शकते, किंवा कोपऱ्यात लावून पण असा ठेवला तरी आपण दोघं पण दिसू. सो त्यासाठी मेन हा गाडीसाठीच घेतलेला आहे, आणि विच इज अ गुड इन्व्हेस्टमेंट मला असं वाटतं. कारण की गाडीमध्ये हा बरोबर बॅक कॅमेराने शूट करेल आपलं, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हा तिकडे ऑलमोस्ट हे आपण कार सीटचं घेऊया, नीरेस घेऊया, हे घेऊया, ते घेऊया, अरे सगळं घेऊया. आपण जरा बजेट पण बघा, हे इसेन्शियल गोष्टी आहे. ते गाडीत ब्लॉगिंग वगैरे करतात. अरे यार गाडीत ब्लॉगिंग वगैरे करताना हे उपयोगी पडणार आहे. आणि हे आपल्याला फ्रीजचं कधीचं मागवायचं होतं. हे पण 290लाच पडलं ना, जितकी याची MRP आहे 290ला. हे ऑनलाईन 350 390ला आहे. सो हे पण DIY मध्ये चांगलं भेटलं. सो तुमचा पण जर फ्रीज जुना झाला असेल, त्याला तुम्हाला जर मेकओव्हर करायचं आहे, तर हे नक्की तुम्ही घ्या. आता आपण ह्याचा एक व्हिडिओ करूयाच. तुम्ही एकदा त्याच्यामध्ये सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हवा आहे की नाही, तर आम्ही आमचा फ्रीज मेकओव्हरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू. फाडून बिडून तोडून मोकळा झाला. जरा थांब ना, एक मिनिट थांब ना जरा. मी इथे बोलते, ह्याचं बघा काय चाललंय गोष्टी. तर येस, असा होता एंड करायचा आहे ना. ते गाडीत जेव्हा लावू ना तेव्हा दाखवूया आपण त्या लोकांना, ठीक आहे. परत आता जेव्हा गाडीत ब्लॉक करू तेव्हा आता कुठे घेऊन जाणार पण मला गाडीत ब्लॉक करणार आपण. आता जाऊ ना पावसाळ्यात परत. येस, पावसाळी सरायला प्लीज जाईलच, पावसाचीच वाट बघतोय आपण सगळेच. तर असा होता आमचा आजचा संडे इन आवर लाईफ व्हिडिओ. मज्जा मस्तीवाला मूवी बघितला, म्हणजे ह्याला बोलतात आयडियल संडे. असा संडे एकदम मस्त मूवी बघितली, शॉपिंग केली, खाल्लं मस्त. आज जीवाची मज्जा केली आम्ही. जीवाची मुंबई केली आहे आम्ही, मस्त शॉपिंग केलेलं आहे. शॉपिंग पण अशा एकदम ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेऊन आले, ज्या आम्हाला कधीच्या हव्या होत्या. तर येस, व्हिडिओ एंड करूया. या असा होता हा व्हिडिओ, आमचा संडे इन आवर लाईफ. तुम्हाला जर आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला? व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. येस. आणि जो हा एवढा हळूहळू बोलतोय, माईक लागलेला नाही आहे, येतोय आवाज, सायलेंट मध्येच बसलोय आपण. येस. तर चला, असं जे मुलांनी सांगितलं ते करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून खूप खूप धन्यवाद. असेच हसत राहा, मजेत राहा, हेल्दी राहा, आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय.